कालच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केलं. आजपासून सगळ्या राजकीय पक्षांच्या गतविधीला जोर येणार. भाजपने ठरवलं आहे की आपण पुढाकार घेऊन सगळ्या पक्षांचा समन्वय राखला गेला पाहिजे. यामुळे 48च्या 48 जागा जिंकणं अवघड राहणार नाही. माझ्याकडे 3 लोकसभा मतदारसंघाच्या समोर बारामती, शिरूर आणि पुणेची जबाबदारी आहे. विधानसभांचा 50 जणांचा क्लस्टर अशी एकूण 300 जणांची बारामतीत बैठक आहे. काय बोलायचं आणि काय बोलू नये याची बैठक आहे. सुनेत्रा पवार प्रचारासाठी बाहेर पडण्याआधी आम्ही एकत्र चहा घेतला. कालच निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाचं निवडणुकीचं वेळापत्रक घोषित केलं. आचारसंहिता सुरू झाली आणि जी अनिश्चितता होती की निवडणुका कधी होणार, किती राऊंड मध्ये होणार, सगळी अनिश्चितता संपली. आजपासून सगळ्याच राजकीय पक्षांच्या गतिविधीला, हालचालीला वेग येणार. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं आहे की आपण पुढाकार घेऊन सगळ्या घटक पक्षांचा समन्वय नीट राखला गेला पाहिजे. हा समन्वय जर नीट झाला तर 48 जागा भारतीय जनता पार्टी लीड करत असलेल्या, स्वाभाविकपणे त्यात शिवसेना, राष्ट्रवादी पासून आरपीआय आणि रासप सगळे आहेत. पण स्वाभाविक आहे ना की मोठा पक्ष देवेंद्रजी सारखं नेतृत्व, त्यामुळे भारतीय जनता पार्टी लीड करत असणाऱ्या या महायुतीला समन्वय नीट साधला तर 48 जागा घेणं अवघड राहणार नाही. माझ्याकडे व्यक्तिशः 3 लोकसभांचं क्लस्टर, आम्ही त्याला क्लस्टर शब्द वापरलाय, समूह म्हणून आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, असं 3 लोकसभांचा समूह आहे. त्यात बारामती, शिरूर आणि पुणे येतात. तर काल शिरूर पासून सुरुवात करायची होती, पण काल अचानक कॅबिनेटची मिटिंग लागली. बारामतीपासून सुरुवात करतो. सगळ्या पक्षांचे प्रत्येक विधानसभांचे 50 असे 300 जणांचा मेळावा आहे. नंतर विधानसभाचा बैठक आहे, ज्याच्यामध्ये कुठलीही पॉलिटिकल भाषणं नाहीत, कारण ही काही सभा नाही. अशा प्रकारच्या त्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना काही सूचना द्याव्या लागतात, काही दिशा दाखवावी लागते, काय बोलावं, काय बोलू नये, अशा आशयाचा हा मेळावा, अशा आशयाच्या या विधानसभाच्या बैठका आणि अशा प्रवास आहे. स्वाभाविकपणे बहिणी आज बारामतीमधून प्रचारासाठी बाहेर पडण्यापूर्वीच आम्ही घरी गेल्यामुळे एकत्र चहा घेतात. मला वाटतं आता एवढं पुरे, बाकी सुद्धा